नमस्कार, मी अश्विनी तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आज आपण नाश्त्यासाठी 5 पदार्थ बनवणार आहोत। ते कुठले आहेत ते बघूया। इथे बघा उडदाची डाळ घेतलेली आहे मी। 3 वाटी उडीद डाळ इथे घेतलेली आहे। ती आपण पाणी टाकून स्वच्छ अशी धुवून घेऊया। 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ, कारण डाळींना पावडर लावलेली असते, त्याला स्टार्चही भरपूर असते, त्यामुळे अगदी छान अशी धुवून घ्यायची आहे ही डाळ। डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। डाळ बुडून बोटभर पाणी वरती राहील एवढं पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण डाळ भिजल्यानंतर ती फुगते, त्यामुळे पाणी जास्त टाकायचं। आता आपण झाकण ठेवूया आणि रात्रभर याला भिजत ठेवूया। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूया डाळ चांगली भिजली असेल। तुम्ही बघू शकता डाळ अगदी चांगली भिजलेली आहे। आता आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत, पण त्याआधी आपल्याला हे सर्व पाणी काढून टाकायचं आहे। डाळ छान निथळून घ्यायची आहे। यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे, त्यावरती आपण ही डाळ टाकून घेऊया, म्हणजे पाणी सगळं खाली जाईल चाळणीतून आणि डाळीमध्ये अजिबात पाणी राहणार नाही। उडीद वडे करताना ही डाळ आपण जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करणार आहे ना, त्यामध्ये अजिबात पाणी नाही टाकायचं। पाणी न टाकताच ही डाळ आपण वाटून घ्यायची आहे। जर लागलंच तर अगदी चमचाभर किंवा 2 चमचे पाणी टाकायचं वाटताना, जर डाळ बारीक होत नसेल तर। पण शक्यतो पाणी जितकं कमी टाकता येईल ना तितकं कमी टाकायचं डाळ वाटताना, मग उडीद वडे अगदी मस्त होतात। आता डाळ निथळून घेतलेली आहे आपण। आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून ती वाटून घेऊया। डाळीतून पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे। आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि याला वाटून घेऊया। जास्त बारीकही नाही वाटायची आपल्याला आणि जास्त जाडसरही नाही ठेवायची आहे। पाणी न टाकता जितकी बारीक डाळ वाटता येईल ना तेवढी आपण वाटायची आहे। आता तुम्ही बघू शकता पाणी न टाकता मी ही डाळ वाटून घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने अगदी घट्ट असं हे मिश्रण तयार झालं पाहिजे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये परत डाळ घेऊया आणि बारीक करूया। अशा पद्धतीने सगळी डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। बरेच जण सांगतात 4 ते 5 तास डाळ भिजवायची नंतर याचे वडे करायचे, पण तसे नाही, 8 ते 10 तास छान अशी डाळ भिजून घ्या। यामुळे आपल्याला पाणी न टाकता अगदी छान असं हे बारीक करता येतं। डाळ मऊ होते अगदी आणि ती मस्त बारीक होते, त्याला पाणी टाकायची गरज लागत नाही। पण जर तुम्ही डाळ कमी वेळ भिजवली तर त्याला पाणी टाकूनच बारीक करावं लागतं, म्हणून 8 ते 10 तास तरी उडदाची डाळ ही भिजून घ्यायची आणि नंतर ती वाटायची। जर लागलं तर 2-3 चमचे पाणी टाकायचं, कारण उडदाची डाळ कशी चिकट असते, कधी कधी ती पटकन बारीक होत नाही, त्यावेळी तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये, पण अगदीच कमी पाणी जेवढं वापरता येईल तेवढं वापरायचं आहे। आता सगळी उडदाची डाळ बारीक करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि अगदी घट्ट असं हे मिश्रण आपण तयार केलेलं आहे। आता आपण हे झाकून ठेवूया आणि अर्धा तास याला फर्मेंट होऊ देऊया। फर्मेंट केलं ना आपण असं अर्धा तास की अगदी हलके फुलके वडे तयार होतात। अर्धा तास झालेला आहे। आता आपण थोडंसं बॅटर एका ताटामध्ये काढून घेऊया। उडीद वडे अगदी मस्त हलके फुलके होण्यासाठी ही ट्रिक करायची आहे। अर्ध बॅटर आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आणि ते हाताने छान असं फेटून घ्यायचं। एकाच डायरेक्शनला गोल 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 फिरवत आपण हाताने हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे। सगळं बॅटर असं करायचं नाही, नाहीतर पातळ होईल। अर्ध बॅटर आपण असं मस्त फ्लफी करून घ्यायचं आणि ते दुसऱ्या बॅटरमध्ये मिक्स करायचं। याने ना उडीद वडे खूप मस्त होतात, अगदी हलके फुलके होतात, त्याला आतमध्ये मस्त जाळीही सुटते आणि बाहेरून ते अतिशय कुरकुरीत होतात। तुम्ही करून बघा ही ट्रिक, खरंच खूप मस्त वडे तयार होतात। आता बघा अगदी छान फेटून झालेलं आहे हे पीठ। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। ताटात फेटून घेतलेलं बॅटर आपण या भांड्यामध्ये काढूया। यामध्ये नंतर मी घट्ट बॅटर सुद्धा मिक्स करणार आहे, जे आपण बाजूला ठेवलेलं आहे। आता याची चव वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये किसलेलं आलं टाकूया अर्धा चमचा। कढीपत्ताही टाकणार आहे मी, बारीक चिरलेला कढीपत्ता टाकूया। बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा टाकूया याच्यामध्ये आणि कोथिंबीरही टाकणार आहे मी। आता चवीनुसार मीठ सुद्धा टाकूया आणि चिमूटभर सोडा सुद्धा टाकायचा आहे। आता मी याच्यामध्ये गरम तेल टाकणार आहे 1 चमचाभर। याने काय होतं, वडे अगदी मस्त कुरकुरीत होतात, म्हणून असं गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे। जास्त नाही टाकायचं, अगदी छोटा चमचाभर मी तेल टाकलेलं आहे। आता हे छानसं मिक्स करूया।
आपण हाताने फेटून घेतल्यामुळे अगदी फ्लफी बॅटर तयार झालेला आहे। याच्यामध्ये हवा शिरलेली आहे त्यामुळे अगदी हलकं फुलकं बॅटर झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं घट्ट बॅटरसुद्धा मिक्स करायचं आहे, म्हणजे वडे अगदी छान तयार होतील। अगदीच पातळ बॅटरचे वडे छान होत नाही, त्याला आकार नीट येत नाही, त्यामुळे आपण घट्ट बॅटर याच्यामध्ये थोडंसं मिक्स करूया। घट्ट बॅटर टाकलेलं आहे, आता ते आपण एकजीव करून घेऊया आणि आता वडे तयार करूया याचे। मी पाणी घेतलेलं आहे बाजूला, हाताला पाणी लावायचं आहे आणि असं चमच्यावरती आपण ते वडे तयार केलेले आहेत। बघा, हे वडे सुद्धा अगदी सहज तयार होतात। चमच्याला थोडंसं पाणी लावायचं वरून आणि त्याच्यावरती पिठाचा गोळा घ्यायचा। बघा, अशा पद्धतीनं त्याला मध्ये होल करायचं, कडेने अगदी व्यवस्थित आकार करायचा आणि चमचा उलटा करायचा आणि तेलामध्ये वडा सोडायचा। आहे ना सोपी पद्धत। जर तुम्हाला हातावरती वडा तयार करायला जमला नाही ना, तर तुम्ही अशा पद्धतीनं चमच्यावरती वडा तयार करा आणि नंतर तो तेलामध्ये सोडा। बऱ्याच जणांना हाताने वडा टाकताना भीती वाटते की तेल गरम असतं, आपल्याला चटका लागेल, तेल उडेल, त्यामुळे तुम्ही चमच्याने अशा पद्धतीनं वडे तयार करा, अगदी मस्त होतात ते। बघा तुम्ही, आकारही अगदी सुंदर आलेला आहे। आता हे सुद्धा वडे तळून तयार झालेले आहेत। कलर इतका सुंदर आलेला आहे ना, बघा अगदी मस्त कलर आलेला आहे आणि छान कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत। आता बाकीचेही सर्व वडे आपण तळून घेऊया। अशाच पद्धतीने मी चमच्याने वडे टाकणार आहे। तुम्ही परत एकदा बघा की मी कशी बनवते आहे। बरेच जण चहाच्या गाळणीवर करतात, पण त्याला जाळी असते ना, त्यामुळे वडा पटकन पडत नाही। तर अशा पद्धतीनं चमचा घ्यायचा, आपल्याला थोडासा सपाट चमचा असेल ना तो घ्यायचा, त्याला वरती तेल किंवा पाणी लावायचं, नंतर त्याच्यावरती वडा थापायचा आणि तो तेलावरती सोडायचा, अगदी सहज निघतो। बघा तुम्ही, आता सर्व वडे आपण तळून घेतलेले आहेत। बघा, अगदी मस्त वडे तयार झालेले आहेत। आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीनं हे उडीद वडे नक्की बनवा। अशाच पद्धतीनं हे पीठ फेटून घ्या, ते एकत्र मिक्स करा आणि मग वडे करा आणि मग बघा तुम्ही बनवलेले वडे सुद्धा अगदी मस्त कुरकुरीत होतील, अगदी हलके फुलके होतील, आतून अगदी जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत असे हे वडे तयार होतील। सर्व उडीद वडे आपले तळून तयार झालेले आहेत। ते तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सांबार केला असेल तर उडीद वडा सांबारही खाऊ शकता। मी हे उडीद वडे खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहे आणि आता आपण उडीद वडा आतून सुद्धा बघूया की आतून तो कसा झालेला आहे। तुम्हाला मी दाखवते, आतून सुद्धा अगदी मस्त जाळीदार उडीद वडा तयार झालेला आहे। बाहेरून जितका कुरकुरीत, आतून तितका सॉफ्ट हा वडा तयार होतो। तुम्ही बघू शकता किती मस्त जाळी सुटलेली आहे आतमध्ये। तर बघितले ना, उडीद वडे किती मस्त झालेले आहेत। सगळे उडीद वडे असेच मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून मस्त अशी जाळीही सुटलेली आहे आणि खायला सुद्धा अतिशय चवदार लागतात हे उडीद वडे। तर तुम्ही नक्की या पद्धतीनं करा आणि तुम्ही बनवलेले उडीद वडे कसे झाले आहेत हे मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। तर आवडली आहे ना तुम्हाला ही रेसिपी? अगदी उत्कृष्ट असे उडीद वडे तयार झालेले आहेत। आता आपण पुढची अगदी हेल्दी रेसिपी बघूया, ती सुद्धा अगदी पौष्टिक आहे, तुम्ही नक्की बनवा। चला तर आता पुढच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। एक भांडं घेतलेले आहे मी, त्यामध्ये 3 वाटी तांदूळ टाकून घेते। 3 वाटी तांदूळ टाकलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ टाकूया। आता मी याच्यामध्ये पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ टाकते। आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ टाकूया आणि पोहे टाकणार आहोत आपण। 1 वाटी पोहे टाकणार आहोत। एकच वाटीने सर्व साहित्य मी मोजून मापून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे टाकूया। आता हे सर्व साहित्य स्वच्छ पाण्याने असं धुवून घेऊया। 2 ते 3 वेळा स्वच्छ असं धुवून घेणार आहे मी हे। डाळींना, तांदळांना पावडर लावलेली असते आणि भरपूर स्टार्चही असते, त्यामुळे हाताने चोळून असं छानसं आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। 3 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे सर्व। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। रात्रभर आपल्याला ही डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवायचं आहे। आता झाकण ठेवते मी याच्यावरती आणि सकाळी आपण बघूया। आता बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी मी बघते आहे डाळ आणि तांदूळ छान भिजले आहेत।
बघा डाळीही फुगल्या आहेत, तांदूळही छान भिजला आहे। आता आपण हे सर्व बारीक करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ, तांदूळ, पोहे हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडे घेते आहे मी आता आणि त्यामध्ये आपण हे थोडं थोडं करून वाटून घेऊया। अगदी बारीक करायचं नाही आपल्याला, असं भरड भरड ठेवायचं आहे थोडंसं। आधी बिना पाण्याचं फिरवायचं थोडा वेळ, नंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला थोडं जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वाटण तयार करायचं आहे। अगदीच बारीक करायचं नाही, एकदम बारीक रवा असतो ना, असं रवाळ आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे। तुम्ही बघू शकता थोडंसं पाणीही टाकलं होतं मी आणि असं रवाळ रवाळ हे वाटून घेतलेलं आहे। आता अशाच पद्धतीने सर्व डाळ तांदूळ आपण वाटून घेऊया आणि जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे वाटताना। जितकं कमी पाणी तुम्हाला टाकता येईल ना वाटताना, तेवढं कमी पाणी आपल्याला टाकायचं आहे, कारण हे पीठ आपल्याला पातळ करायचं नाहीये, घट्टसर पाहिजे। तुम्ही बघू शकता किती घट्टसर असं वाटण तयार करते आहे मी। पाणी अगदी कमी टाकते आहे वाटताना। अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला या बॅटरची, अगदी पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। सर्व डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। 4 ते 5 तास आपण हे बॅटर झाकून ठेवणार आहोत। याच्यामध्ये काहीही टाकायचं नाहीये, छानसं मिक्स करून आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि 4 ते 5 तासानंतर आपण बघूया। आणि कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला हे घट्ट असं बॅटर बनवायचं आहे। आता झाकून ठेवूया आपण, 5 तासानंतर बघूया। 5 तास झालेले आहेत, हे छान फर्मेंट झालेलं आहे। आता आपण याला छानसं मिक्स करूया। याच्यामध्ये मीठही टाकायचं आहे आणि थोडासा खाण्याचा सोडाही टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता सोडा आपण 1 टीस्पून टाकणार आहोत। आता हे छानसं मिक्स करून घेऊया। एकाच डायरेक्शनला आपण फिरवत राहायचं आहे। छान असं फ्लफी बॅटर व्हायला पाहिजे, इतकं छान आपण फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान फर्मेंट झालेलं आहे हे बॅटर। आता छानसं मिक्सही करून झालेलं आहे। आता आपण आप्याचा तवा गॅसवरती ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। प्रत्येक आप्यासाठी मी 2-2 चमचे तेल टाकते आहे। तेल भरपूरही टाकू शकता, मस्त कुरकुरीत आप्पे तयार होतात, किंवा बिना तेलाचे सुद्धा आप्पे आपण करू शकतो। एकदम हेल्दी बिना तेलाचा नाश्ता तुम्हाला करायचा असेल ना, तर यामध्ये तेल नाही टाकलं तरी चालेल। तव्याला ब्रशने थोडंसं तेलकट करायचं आणि नंतर त्याच्यावरती आप्पे टाकायचे। बिना तेलाचे आप्पेही अगदी मस्त होतात। मी आधी कडेला आप्पे टाकून घेते आहे आणि झाकण ठेवणार आहे याच्यावरती, मध्ये आप्पे टाकलेले नाहीयेत। आता आपण झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटानंतर परत झाकण उघडायचं आणि मधले आप्पे टाकायचे। 3 मिनिटे झालेली आहेत। आता मी झाकण काढते आणि मधले आप्पे आपण आता टाकून घेऊया। आप्पे करताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची असते आणि गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळे मधल्याच आप्प्यांना ती गॅसची फ्लेम लागते, त्यामुळे आपण हे नंतर टाकलेले आहेत। आधी कडेचे आप्पे टाकायचे आणि 2 ते 3 मिनिटानंतर मधले आप्पे टाकायचे। आता झाकण ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटानंतर आपण झाकण उघडूया आणि आप्पे पलटी करून घेऊया। 5 मिनिटानंतर मी आप्पे पलटी करून घेते आहे। सर्व आप्पे पलटी केल्यानंतर 5 ते 6 मिनिटे हे छान भाजून घ्यायचे आहेत। झाकण ठेवायचं आहे परत एकदा आणि याला छान वाफ येऊ द्यायची आहे 5 ते 6 मिनिटे, की मस्त असे आप्पे तयार होऊन जातील। आणि तुम्ही बघितले ना, कडेचे आप्पे आपण आधी टाकले, मधले नंतर टाकले 3 मिनिटानंतर, आणि अगदी एकसारखे भाजले गेलेले आहेत सर्व आप्पे। आपण जर आधीच मधले आप्पे टाकले असते तर ते जळाले असते, पण आपण नंतर टाकल्यामुळे सर्व आप्पे अगदी एकसारखे भाजले गेलेले आहेत। आता झाकण ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटानंतर बघूया। आणि बघा आप्पे तयार झालेले आहेत। अगदी मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आप्पे होतात। हे दिसायलाच बघा किती मस्त दिसतात आणि खूप छान सुगंध येतो आहे। आप्पे तयार झालेले आहेत। हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर खा, अगदीच मस्त लागतात।
आता अशाच पद्धतीने आपण बाकीचेही अप्पे करून घेणार आहोत। बघा किती मस्त दिसतायत। तर तुम्ही सुद्धा असे प्रमाण घेऊन या पद्धतीने अप्पे बनवा। तुम्ही बनवलेले अप्पे सुद्धा अगदी मस्त होतील आणि कसे झाले आहेत हे मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। दुसरी सुद्धा रेसिपी तयार झालेली आहे। मस्त अशी नाश्ता रेसिपी आपण बघत आहोत। पहिला आपण उडीद वडा केलेला आहे आणि आता अप्पे केलेले आहेत। चला तर आता आपण पुढची रेसिपी बघूया। त्यासाठी आता आपण पुदिन्याची चटणी बनवायला घेऊया। पुदिना घेतलेला आहे जवळजवळ 2 वाटी आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेऊया। पाणी टाकून आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे। पुदिना जास्त घ्यायचा आहे आणि त्याच्या अर्धी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे। लसूण आणि आलं थोडंच टाकायचं आहे, नाहीतर चटणीला असा उग्र वास येतो। पुदिन्याची जास्त चव यायला पाहिजे या चटणीला। आता बघू शकता तुम्ही मिक्सरमध्ये मी असं छान बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे। थोडंसं पाणीही टाकलेलं आहे। आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि चटणी केल्या लगेचच आपण याच्यामध्ये लिंबू पिळायचा आहे, म्हणजे ही चटणी अगदी मस्त हिरवीगार राहते। आणि पुदिन्याची चटणी करताना शक्यतो फ्रीजमधलं थंड पाणी वापरायचं, म्हणजे चटणी हिरवी राहते, काळी पडत नाही। आणि जास्त वेळ फिरायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये, नाहीतर उष्णतेने सुद्धा ही चटणी काळी पडते। आता बघा मस्त अशी हिरवीगार पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। आता आपण सँडविच बनवायला घेऊया। आता सँडविच बनवण्यासाठी बघा मी इथे काय काय घेतलेलं आहे। ब्रेड घेतलेले आहेत। आता ही पुदिन्याची चटणी आपण केलेली तीही घेतलेली आहे। टोमॅटो घेतलेले आहेत गोल गोल कट करून, कांदाही घेतलेला आहे, काकडी घेतलेली आहे, गाजरही लागणार आहे आपल्याला आणि हे मोझरेला चीज घेतलेलं आहे मी। आता आपण सँडविच बनवायला घेऊया। ब्रेडवरती सर्वात आधी आपण पुदिन्याची चटणी अगदी व्यवस्थित पसरवून लावून घेऊया। मी ब्रेडच्या कडा अशाच ठेवते आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ब्रेडच्या कडा कापूनही घेऊ शकता। आणि पुदिन्याची चटणी जास्त तिखट करायची नाही, नाहीतर ती थोडीशीच लावावी लागते। कमी तिखट करायची म्हणजे भरपूर पुदिन्याची चटणी आपल्याला लावता येते। आता काकडी ठेवते आहे मी याच्यावरती। काकडीचे अगदी पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत, ते आपण आता या ब्रेडवरती ठेवूया। काकडीनंतर आपण कांदा याच्यावरती ठेवूया। कांद्याचेही गोल गोल स्लाइस करून घेतलेले आहेत, ते मी वेगळे वेगळे करते आहे आणि सगळीकडे व्यवस्थित पसरून कांदा ठेवते आहे। आता गाजर ठेवूया। गाजरचेही एकदम पातळ असे गोल गोल स्लाइस केलेले आहेत आणि गाजरनंतर टोमॅटो आपण ठेवूया। मुलांना आठवड्यातून एकदा तरी तुम्ही नक्की हे सँडविच बनवून खाऊ घाला, म्हणजे त्यांच्या पोटामध्ये सलाडही जातं। एरवी आपण त्यांना सलाड खायला दिलं ना ते अजिबात खात नाहीत, पण सँडविचमध्ये बघा तुम्ही काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर असं टाका, अगदी आवडीनं खातात मुलं। आता मी चीज टाकते आहे याच्यावरती। आता चीज टाकून झालेला आहे। आता मी ब्रेडचा दुसरा स्लाइस घेते आणि त्याच्यावरती टोमॅटो सॉस लावते। अगदी व्यवस्थित पसरवून लावूया आपण सॉस ब्रेडवरती, म्हणजे सँडविच खाताना त्याची चव अगदी एकसारखी लागेल। बराच वेळा आपण मध्ये लावतो किंवा इकडे तिकडे व्यवस्थित पसरवून लावत नाही चटण्या किंवा सॉसेस, त्यामुळे सँडविचची चव बिघडते। आता बघा सॉस लावलेला जो ब्रेडचा स्लाइस आहे तो मी दुसऱ्या ब्रेडवरती ठेवलेला आहे आणि आता आपण हे तव्यावरती भाजून घेणार आहोत। तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता। आता आपण सँडविच याच्यावरती खरपूस असं भाजून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे। गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही, नाहीतर ब्रेड हा लगेचच जळतो। दोन्हीही ब्रेडला तूप लावून मस्त भाजून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही अगदी मस्त क्रिस्पी झालेले आहेत दोन्हीही ब्रेड। तुम्ही याला बटरही लावू शकता, मी तूप लावून भाजलेले आहेत हे ब्रेड। आणि कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि दिसतानाच किती क्रिस्पी दिसतं आहे हे सँडविच। तर तयार झालेला आहे व्हेज सँडविच, अगदी मस्त कुरकुरीत आणि तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसतं आहे। खायला अगदीच भन्नाट लागतं हे सँडविच, तर तुम्ही नक्की बनवा। आता आपण गरमागरम व्हेज सँडविच सर्व करूया। आता आपण सँडविच कट करूनही बघूया, मी तुम्हाला आतूनही दाखवते। सलाड अगदी मस्त मऊ झालेला आहे, त्यामुळे बघा अगदी सहज कट झालेला आहे सँडविच। गॅसची फ्लेम लो ठेवून मस्त सँडविच भाजल्यामुळे
आतलं सलाडही मऊ होतं, ते सँडविच खाताना पडत नाही, सँडविचमध्येच आतमध्ये राहतं. तुम्ही बघू शकता आतलं सलाड अगदी मस्त मऊ झालेलं आहे आणि किती मस्त झालेलं आहे सँडविच. तर तुम्ही नक्की या पद्धतीनं सँडविच बनवा, खा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेले सँडविच कसे झाले आहेत ते. मस्त कुरकुरीत असे सँडविच तयार झालेले आहेत. हे तुम्ही सॉसबरोबर खा किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खा, अगदी मस्त चवदार लागतात, तोंडाला चवच येते. चला तर आता आपण पुढची रेसिपी बघूया. बघा, धिरडं बनवण्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, त्यापेक्षा लहान वाटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजरीचं पीठही आपण जेवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे तेवढं घेतलेलं आहे आणि बेसन पीठ मात्र अगदी लहान वाटीमध्ये घेतलेलं आहे. इथे मी धने पावडर घेतलेली आहे 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे, ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा, बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमचा आणि जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी आणि 1 छोटा बटाटा किसून घेतलेला आहे. आता सर्व पीठ आपण एका भांड्यामध्ये मिक्स करूया. 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे मी, पाऊण वाटी गव्हाचं पीठ टाकूया, पाऊण वाटी बाजरीचं पीठ टाकूया आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकूया. ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि बाकीची पीठ आपण थोडी कमी घ्यायची आहेत. आता हळद टाकलेली आहे अर्धा चमचा, धने पावडरही आपण याच्यामध्ये टाकूया. आता मिरची पावडर टाकून घेते मी याच्यामध्ये. आता ओवा टाकलेला आहे मी, बडीशेपही टाकून घेऊया आणि जिरेसुद्धा टाकूया. आता चवीनुसार मीठ मी याच्यामध्ये टाकते आहे. आता हा किसलेला बटाटा आपण याच्यामध्ये घालूया आणि भरपूर अशी कोथिंबीरही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता सर्व साहित्य आपण एकत्र केलेलं आहे. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ आपण छान असं भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला, एकदम पाणी टाकायचं नाही आहे. थोडं पाणी टाकत आपण असं हलवायचं आहे आणि बघायचं आहे पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे की जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. बघा, थोडं थोडं पाणी टाकत मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण जास्त घट्टही नाही केलेलं आणि जास्त पातळही नाही केलेलं, मध्यम ठेवायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता पिठाची अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. जर पाणी जास्त झालं ना तर धिरडं व्यवस्थित तयार होत नाही, ते तव्यावरच चिटकून बसते. त्यामुळे असं घट्ट थोडंसं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला. आता धिरड्याचं बॅटर तयार झालेलं आहे. आपण धिरडं तव्यावरती टाकूया. तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता, त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते. आता आपण चमच्याने 1 चमचा धिरड्याचं पीठ याच्यामध्ये टाकूया आणि ते उलटण्याने आपण पसरवून घेऊया. तुम्हाला जाड पातळ जसे धिरडं बनवायचं असेल तसं तुम्ही ते पसरवून घ्या. मी थोडेसे पातळच बनवणार आहे. तवा आधी चांगला गरम होऊ द्यायचा, त्याच्यावरती थोडंसं तेलही टाकायचं, तेल पसरवायचं आणि नंतर त्याच्यावरती आपण धिरडं पसरवायचं, म्हणजे धिरडं अगदी सहजच निघते, खाली तव्याला चिटकून बसत नाही. आणि जर तुम्ही बनवलेलं धिरडं खाली चिकटत असेल तर असं समजायचं की गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये जास्त झालेलं आहे. त्यावेळेस काय करायचं, त्याच्यामध्ये ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ आपण ॲड करायचं, म्हणजे तव्यावरती ते धिरडं चिटकणार नाही. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत मस्त खरपूस असं हे धिरडं आपण भाजून घेऊया. आणि बघा, कलर किती सुंदर आलेला आहे आणि तयार झालेला आहे, अगदी खरपूस भाजून तयार झालेलं आहे हे धिरडं. आता आपण तूप लावूया याच्यावरती आणि खाण्यासाठी मस्त गरमागरम धिरडं हे तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि सुगंधही खूप मस्त येतो आहे, कोथिंबीरीचा अगदी छान सुगंध येतो आहे. आता अशाच पद्धतीने आपण बाकीचेही धिरडे बनवून घेऊया. मी याच्या आधीसुद्धा कांद्याची धिरडी कशी बनवायची हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बनवा. कांदा टाकून सुद्धा ही धिरडी अगदी मस्त लागतात, पण आज आपण कोथिंबीर आणि बटाटा टाकून ही धिरडी बनवलेली आहेत. याला तुम्ही चिलासुद्धा म्हणू शकता किंवा कोथिंबीरीचा आणि बटाट्याचा पराठासुद्धा म्हणू शकता. अतिशय चवदार होतो हा, तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि तुम्ही बनवलेले धिरडे कसे झाले आहे हे मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि अतिशय छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही, गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूनच आपण ही धिरडी भाजायची, म्हणजे ती अगदी छान भाजली जातात, पचायलाही हलकी होऊन जातात, कारण आपण भरपूर पिठं मिक्स केलेली आहे याच्यामध्ये. त्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवून पटपट अशी भाजायची नाही आहेत ही धिरडी आपल्याला. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून अगदी छान ही धिरडी भाजून घ्यायची आहेत. आता बघा, सर्व धिरडी मी करून घेतलेली आहेत. आधी थोडंसं तेल टाकायचं, त्यानंतर 1 चमचा धिरड्याचं पीठ टाकायचं,
ते अगदी व्यवस्थित पसरवायचं, तुम्हाला जाड पातळ जसं हवं आहे तसं, आणि मस्त खरपूस अशी ही धिरडी भाजून घ्यायची की मस्त गरमागरम धिरड्यांचा नाश्ता तयार होऊन जातो। तर बघू शकता तुम्ही, आपण सर्व कोथिंबीर आणि बटाट्याची धिरडी तयार करून घेतलेली आहेत आणि अतिशय मस्त झालेली आहेत। कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि खायला सुद्धा खूप चविष्ट झालेली आहेत ही धिरडी। तर तुम्ही नक्की बनवा, मस्त गरमागरम धिरडी ही नाश्त्याला तयार झालेली आहेत मंडळी। तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही धिरडी किंवा चीला बनवा, खा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेली धिरडी कशी झाली आहे ती। तर बघितले ना तुम्ही, मस्त चवदार असे खमंग धिरडी तयार झालेली आहेत। इन्स्टंट थालीपीठ सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता, अगदी मस्त होतात, तुम्ही नक्की करा। चला तर आता पुढची रेसिपी आपण बघूया। इथे बघा, ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी ब्रेड घेतलेले आहेत, शिमला मिरची एक घेतलेली आहे बारीक कट करून, टोमॅटो घेतलेला आहे एक, कांदाही घेतलेला आहे थोडा मोठ्या मोठ्या साईजचा कट करून, चिली फ्लेक्स लागणार आहेत आपल्याला आणि चीज क्यूब घेतलेले आहेत मी इथे, पास्ता पिझ्झा सॉस लागणार आहे आपल्याला आणि टोमॅटो सॉस लागणार आहे। तर सर्वात आधी आपण या भाज्या अशा गॅसवरती भाजून घेऊया। इथे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे, टोमॅटोही छोटा आहे पण शिमला मिरची मोठी आहे। ब्रेड पिझ्झा बनवताना शिमला मिरची जास्त वापरायची। तुम्ही अजूनही भाज्या घेऊ शकता, म्हणजे पनीर घेऊ शकता, मशरूमही घेऊ शकता, त्याने सुद्धा अगदी मस्त टेस्ट येते ब्रेड पिझ्झाला। आता घरामध्ये माझ्या इथे शिमला मिरचीच होती आणि कांदा टोमॅटो तर असतोच आपल्याकडे, म्हणून मी या भाज्या घेतलेल्या आहेत। आता छान अशा भाज्या ह्या भाजून घेऊया, मस्त स्मोकी टेस्ट येते अशा भाज्या भाजून घेतल्यावर। तुम्ही या भाज्या न भाजताही ब्रेड पिझ्झा बनवू शकता, तरीही छानच लागतो, पण अशा भाजून घेतल्याने एकदम मस्त स्मोकी टेस्ट येते ब्रेड पिझ्झाला। जास्त नाही, 1 ते 1.5 मिनिटे आपण या भाज्या भाजून घेऊया। आता भाज्या भाजून झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आपण या एका डिशमध्ये काढून घेऊया। अगदी मस्त भाजलेल्या आहेत भाज्या आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना, एकदम स्मोकी असा सुंदर सुगंध येतो आहे। आता ब्रेडवरती मी सॉस टाकते आहे, 1 चमचा टोमॅटो सॉस आपण ब्रेडवरती टाकूया। आता पास्ता पिझ्झा सॉसही मी याच्यावरती टाकते, हा आपण अर्धा चमचा टाकूया। आता हा सॉस आपण ब्रेडवरती व्यवस्थित असा पसरून घेऊया। तुमच्याकडे पास्ता पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉसही लावला तरी चालतो, पण असेल तर तुम्ही नक्की वापरा, त्याने अजून टेस्ट छान लागते पिझ्झाची। दोन्हीही सॉस व्यवस्थित लावून झालेले आहेत। आता आपण या भाज्या टाकूया याच्यावरती, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त भाज्या टाकून घ्या। हां, याच्यामध्ये अजून कॉर्न्सही असले ना तरीही खूप मस्त लागतो हा पिझ्झा। लहान मुलांना तर कॉर्न्स खूप आवडतात, त्यामुळे तुम्ही कॉर्न्सही नक्की वापरा। आता भाज्याही टाकून झालेल्या आहेत ब्रेडवरती, आता चिली फ्लेक्स टाकून घेऊया। तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, एकदम लहान मुलांसाठी बनवणार असाल तर चिली फ्लेक्स नका टाकू। आता चीज किसून घेऊया आपण, चीजही अगदी व्यवस्थित टाकून झालेले आहे, बघू शकता तुम्ही। आता हा ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे तव्यावरती ठेवण्यासाठी। आपण सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, बघा किती छान दिसतो आहे। आता आपण हा तव्यावरती ठेवूया, तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला आहे। हा ब्रेड पिझ्झा आपण त्याच्यावरती छान असा कुरकुरीत भाजून घेऊया। तूप टाकूया आपण आधी आणि त्याच्यावरती ब्रेड ठेवूया। गॅसची फ्लेम एकदमच लो ठेवायची आणि हा पिझ्झा मस्त असा भाजून घ्यायचा, म्हणजे अगदी छान खरपूस होतो आणि खाली लागतही नाही। गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर हे ब्रेड जळून जातील, म्हणून एकदमच लो फ्लेम ठेवायची गॅसची। आता सर्व ब्रेड पिझ्झा मी तव्यावरती ठेवून घेते। आणि हे जाड ब्रेड आहेत, त्यामुळे थोडं मी जास्त वेळ ठेवणार आहे, म्हणजे 4 ते 5 मिनिटे तव्यावरती ठेवणार आहे। ब्रेड जर पातळ असतील तुम्ही आणलेले तर ते लगेचच जळतील, तर ते लक्ष ठेवून तुम्ही हे ब्रेड पिझ्झा भाजा। आता मी झाकण ठेवणार आहे याच्यावरती, जास्त नाही, अर्धा मिनिटच फक्त झाकणार आहे, म्हणजे जे चीज आहे ते अगदी छान मेल्ट होईल। बघा, अर्धा मिनिटच फक्त मी झाकण ठेवलेलं आहे। झाकण काढल्यावर 3 ते 4 मिनिटे आपण हे ब्रेड पिझ्झा भाजून घेऊया। आणि 3-4 मिनिटांनंतर बघा, ब्रेडच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा वरती आलेल्या आहेत, म्हणजे अगदी भाजून झालेला आहे ब्रेड। बघू शकता तुम्ही, मस्त कुरकुरीत असा ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे आणि इतका मस्त लागतो ना खायला, खूप टेस्टी लागतो। आणि गरमागरम क्रिस्पी असे ब्रेड पिझ्झा आपण सर्व करूया।
तुम्ही बघा किती मस्त झालेले आहेत हे ब्रेड पिझ्झा आणि अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतात। तर अगदी झटपट होणारे हे ब्रेड पिझ्झा कसे वाटले तुम्हाला? शिवाय बाकीच्याही रेसिपीज कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही सुद्धा या 5 रेसिपीज नाश्त्याला बनवा। प्रत्येक आठवड्याला हा एक पदार्थ बनवा। उडीद वडे सुद्धा बनवा, आप्पेही बनवा, इन्स्टंट थालीपीठ सुद्धा बनवा आणि ब्रेड पिझ्झा आणि सँडविच सुद्धा बनवा। अगदी मस्त रुचकर होतात, मुलांनाही खूप आवडेल आणि घरच्या मोठ्या मंडळींना सुद्धा खूप आवडेल। तर नक्की या रेसिपीज ट्राय करा आणि या सर्व रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेल आयकनही प्रेस करा। यामुळे काय होईल, तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी बरोबर। धन्यवाद।